आता किती किती वर्ष झालं की रिंग रोड जाणार किती वर्ष आम्हाला ते आश्वासन देत राहिलेत, पण त्यांनी आम्हाला हवा सारखं बोलत राहण्यापेक्षा त्यांनी आम्हाला एकदाच आम्हाला प्रॉपर्टी कार्ड द्यावं. माझे मिस्टर हँडिकॅप आहेत, मी एकटी कमवते, माझा लहान मुलगा मी सोडून जाते. त्यांनी आम्हाला हँडिकॅप लोकांसाठी पेमेंट देतात, प्लस हँडिकॅप लोकांच्या नावावर जर घर असेल तर त्यांना 50% सवलत देतात. ते सवलत देण्यापेक्षा तुम्ही आमचं घर पाडताच कशाला, ते सवलत द्या ना. मेन म्हणजे आमच्यासाठी तुम्ही आम्हाला पेमेंट देण्यात किंवा आमचं सवलत देण्यासाठी आम्हाला नळपट्टीमध्ये तुम्ही सगळीकडे डिस्काउंट करता. मग ह्या घराचं किती लोक हँडिकॅप असतील, आज माझे आहेत, अजून किती लोकांनी तुम्ही सर्वे केला तर किती लोक हँडिकॅप निघतील त्यात, त्यांचा पण विचार तुम्ही करा ना. लोक गोरगरिबांचं तर आहेच, पण त्यात हँडिकॅप लोकांचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. एवढंच माझं शासनाला म्हणजे हे प्रशासनाला सांगणं आहे. मेन म्हणजे तुम्ही जेवढ्या सवलती महानगरपालिका मेन म्हणजे हँडिकॅप लोकांना खूप सवलत देते, तर त्यांनी हा पण विचार करावा की ह्या लोकांमध्ये ह्या थेरगाव एरियामध्ये किती लोक असतील, त्यांची घरं किती असतील, त्यांना वाचवण्यात यावं. हेच माझं बोलणं आहे. एवढं फक्त.